सई अगं तू तरी सांग ना. आई आई तू कधी आलीस इकडे? जानकीताईंचा फोन आला होता आणि मला तुम्हा दोघांची खूप काळजी वाटत होती ना, म्हणून भेटायला आले. अगं पण सांग ना तू, जावई बापूंना काय झालंय? अरे बोला ना काहीतरी. ऍक्सिडेंट झाला होता. ऍक्सिडेंट? देवा, ऍक्सिडेंट? नाही नाही ऍक्सिडेंट म्हणजे असं फार मोठं काही नाही झालंय. ऍक्सिडेंट काय म्हणतात, बाथरूम मध्ये पाय घसरून पडलो मी, बाकी काही नाही. हा म्हणजे तसा ऍक्सिडेंट. हो. बाथरूम मध्ये कसं काय पडलास तू? पण काही नाही, ऍक्च्युली मी आपल्या धुंदीत होतो जरा बाथरूम मध्ये, तरी सई म्हणत होत्या की जरा सावकाश सांभाळून, पण मी काय ऐकलं नाही. आपल्या धुंदीत होतो आणि मग पाय स्लिप झाला, तर मग हे सगळं. अरे पण मग थोडी रेस्ट घ्यायची होती ना, मग निघायचं होतं. एवढी घाई का केलीस? मीटिंग होती ना आमची, म्हणून लवकर. हो आणि मला तुम्हा सगळ्यांची आठवण पण खूप येत होती ना. खूप मिस करत होत्या या तुम्हाला सगळ्यांना. पण नेमकी मीटिंग पण लागली म्हणजे त्यामुळे मीटिंग आणि ते आठवण असं एकत्र झालं. प्लीज मला कोणीतरी एकाने सांगाल का नेमकं झालंय काय? हा, सगळ्या प्रश्नांची उत्तर आत्ताच हवी आहे का तुला? आता चालू आहे ना, मी दमलोय, बसलो पण नाही, पाणी पण नाही प्यायलोय, आणि तू काय प्रश्न विचारतेस? रिया एक मिनिट. तो बरोबर बोलतोय. त्यांना जाऊन जरा फ्रेश होऊ दे, मग सगळं सांगतीलच ते, बरोबर ना? जा. हा, फ्रेश होतो. थांब देवा. मला असं का वाटतंय की तुम्ही लपवताय काहीतरी आमच्यापासून. देवांश, काय झालं तिथे? खरं खरं सांग. देवा, तुला माझी शपथ आहे, काय झालं सांग मला. आई अगं, काय 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 बोलतेस तू? काय करतेस? देवांश, मला असं वाटतं आपण सगळ्यांना खरं सांगायला हवं. आई, देवांश ड्राईव्ह करत होते तेव्हा त्यांना एक कामाचा कॉल आला होता आणि त्यामुळे ते डिस्ट्रॅक्ट झाले, म्हणून ऍक्सिडेंट झाला. पण फारसं काही झालेलं नाहीये, थोडंच लागलंय त्यांना. हो ना? हा ग आई, तू नेहमीच म्हणतेस ना की गाडी चालवताना फोनवर नसतं बोलायचं, आणि मी ऐकत नाही तुझं. सॉरी. आता बघ काय झालंय. कमाल आहे तुझी देवा. मला एक मुळात कळत नाहीये की तू नाशिक सोडून अलिबागला का गेलास तिला घेऊन, आणि त्यात तुमचा हा ऍक्सिडेंट झाला. तेव्हा अशा वेळी तू जास्त भान बाळगलं पाहिजेस की नको? सई सुद्धा होती तुझ्या बरोबर, अशा वेळेला तू जास्त काळजी घ्यायला हवी होतीस ना. सॉरी अगं, सिरियसली सॉरी, चुकून झालं. जानकी आता तू सगळे प्रश्न इकडेच विचारणार आहेस का? अगं त्यांना जरा वर जाऊ दे, त्यांना फ्रेश होऊन येऊ दे, मग बोलू की आपण त्यांच्याशी. तुम्ही दोघं जण जा, आणि जानकी तू त्यांच्यासाठी काहीतरी खायला कर जा. आलीच मी. आई, देवा, अरे ती बॅग राहू दे, मी ओमीला पाठवते. ओमी, येतो घरात मम्मा. ओमी पण ना. ठीक आहे. चला बाबा. हो चला. सावकाश जा. हो ठीक आहे. सुमनताई, तुम्हाला सईची काळजी वाटते हे मी समजू शकते. देवांच्या वतीने मी माफी मागते तुमची. म्हणजे देवांश असा बेजबाबदारपणे कधीच वागत नाही. अहो जानकीताई, असू दे, आपलीच मुलं आहेत ना, चुकलं असेल कधीतरी. आपण नको का समजून घ्यायला? पण ते दोघे सुखरूप परत आले ना, हे महत्वाचं. खरंच बाई, देवी आई. देवांश ड्राईव्ह करत होते तेव्हा त्यांना एक कामाचा कॉल आला होता. तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्व केली का? काय? वहिनी ना दादाला सर नाही म्हणत आहे,
देवांश म्हणते. अगं बाई खरंच की. म्हणजे जरी त्यांची ट्रिप फेल झाली असेल ना तरी त्यांची लव्ह स्टोरी तर पुढे गेली आहे. चला हे चांगलं झालं. मी कधीच असा विचार केला नव्हता की माझी आई माझ्या जीवावर उठेल. ज्या हातांनी माझे लाड केले, मला लहानाचं मोठं केलं, त्याच हातांनी ती आता माझा जीव घ्यायचा प्रयत्न करते. देवांश, मलम लावून देते. हा. काय झालं? कसला विचार करताय? त्याने खाली जे घडलं त्याचाच विचार करतोय. तुम्ही कशी तरी वेळ मारून नेली. मला तर कळतच नव्हतं काय बोलावं त्यांच्याशी. आय होप आईला पटलं असेल आपण जे काय सांगितलंय ते. कारण तिने जर आता परत काही प्रश्न विचारले ना मला, तर मला उत्तर नाही देता येणार. त्याच सगळ्या गोष्टींचा विचार करत होता बस. सॉरी, मलाही खोटं बोलावं लागलं, पण ऑप्शनच नव्हतं ना आपल्याकडे काही. तर चुकीच आहे. ठीक आहे, मी निघतो. मला ऑफिसला पण जायचं. मला माझे कपडे घालून. मला माहिती आहे तुम्ही या सगळ्याचा नाही, भैरवी मॅडमचा विचार करत होता. पण हे नक्कीच भैरवी मॅडमने नाही केलेलं. हे सगळं करणारा दुसरा कोणीतरीच व्यक्ती आहे. सई, काय झालं? फोन घ्या ना, फोन वाजतोय. बोलते. मॅडम, तुमच्या बँकेमधून बोलतोय. तुम्ही क्रेडिट कार्ड साठी एलिजिबल आहात. सई, काय झालंय? ऑल ओके? हो. देवा, आई बोलवते. चालायचं? तुम्ही वा पुढे, मी आलेच. सई, जे काही घडलंय त्याचा जास्त विचार करू नका. लवकर या आणि खाली. सई आणि देवांच्या मागची संकट कधी संपणार आहेत देव जाणे बाई. दोघं एकमेकांबरोबर जरा वेळ घालवायला कुठे बाहेर गेले की काहीतरी विपरीत घडलंच पाहिजे का? आई, काय झालंय? कसला विचार करतेस? काय नाही बाळा, बस ना. भूक लागलीये ना, जेवण सगळं तयार आहे. पटपट वाटते बघ तुला. चल. मला ना फक्त वरण भात खायचा आहे आज. तू पण? येस, तू कालवलेला. बर, तुला हवं ते खा, पण पोटभर खा. हातानेच कालवते. हा, तसंच हवंय मला. थँक्यू. जेव आता शांतपणे. सुपर. वरण भात आणि तुझ्या हाताने कालवलेला, परफेक्ट कॉम्बिनेशन. देवा, खरं सांगशील? खरंच तुमचा ऍक्सिडेंट झाला होता? नाही म्हणजे तू गाडी चालवताना फोनवर बोलतोस मला माहितीये, पण तू बेफिक्री नाहीयेस. तुझं लक्ष असतं. आणि सई तुझ्या बरोबर असताना तू असा बेजबाबदारपणे कधीच वागणार नाहीस. माझी खात्री आहे ना. नक्की काहीतरी वेगळं घडलंय आणि तुम्ही आम्हाला काहीतरी वेगळं सांगताय.
हो ना? अरे वा, लेकाला वाढलं आणि लेकीचं काय? लेकीचं काय म्हणजे काय? लेकीने बसायचं इथे. बस, नाही बस. नाही आई अगं, मी- मस्करी करत होते. अगं, वाढते बाळा मी. नाही आई मी वाढते. बस आई बस. मी आणते ताट. बस. ही पण ना तिचे प्रश्न सुरू झाले होते. मी आता पटपट जेवतो आणि लगेच पळणार ऑफिसला, कारण ती जर आली आणि बसली ना ती परत सुरू होईल. ओके? ऐका ना, आज नका ना जाऊ ऑफिसला, आज आराम करा. का? सई, ऑलरेडी आपल्या पर्सनल लाईफ मध्ये ना खूप गोंधळ सुरू आहे. आता ऑफिसला नाही गेलो ना तर तिकडे वेगळे प्रकरण सुरू होईल. ऐका ना, ऑफिसचे काम का सफर करायचं आपल्याला. ओके, मी जातो. पण मी घेते. काय भातच हवाय का? जे नवऱ्याला आवडतं तेच तुला आवडतं. काय कॉपी कॅट? देवा, अरे पण तू तयार होऊन का आलास? मी तर म्हणते आता 2-3 दिवस तू ऑफिसला जाऊच नकोस. घरनंच हँडल कर ना सगळं. अरे तुला आरामाची गरज आहे बाळा. हो नाही, मी पण तेच सांगते यांना, पण हे कुठे ऐकतायत माझं. काय चाललंय तुम्हाला दोघींना? तुम्हाला माहिती आहे ना माझं काम मेडिसिन आहे. मी तो ऑफिसला जाईल, जरा कामं करेन तर बरं वाटेल मला. इट्स ओके. आता मला काही डिस्कशनच करायचं नाही. मी पळतोय. बाय अरे सावकाश, अरे नीट जेवून तरी बाय. टाक. मला ऐकायचंच नाही. बाय बाय. कमाल आहे तुझी देवा. मला माहिती आहे सई, हा ऐकणार नाही या बाबतीत काही आपलं. पण तू याला दर तासातासानी फोन करा. नीट खातोय पितोय की नाही ते बघ. आणि त्या ऑफिस मधला स्ट्रेस अजिबात घ्यायचा नाही म्हणून सांग त्याला. हो आई, करते. शी यार आत्या, ते काय बनवलंय? किती सॉल्ट आहे यात? सगळी टेस्ट गेली या तोंडाची. बरोबर, दुसरं वरण देते तुला. एकीच्या काळजीतून वेळ मिळाला तर काहीतरी बरं करतील ना. सगळ्या वेळ एकीची काळजी करण्यातच जातो. वाटेल ते करून खाऊ घालतायत आपल्याला. काही वाटेल ते खायला घालत नाही ताई. चांगलं चुंगलं करूनच घालते. आता माणूस आहे, झाली असेल कधीतरी चूक. कधीतरी. थांब, आणते दुसरं देते तुला. प्लीज प्लीज आण. आणि काही सईची काळजी बिळजी करण्याची गरज नाही हा. ती तुमची लाडकी सई मस्त मज्जा करते अलिबाग मध्ये. अंजली, तुला कसं कळलं सई नाशिकला न जाता अलिबागला गेली ते? कसं कळलं म्हणजे? अगं तू आणि पॉप्स तुम्ही बोलत होता ना तेव्हा मी ऐकलं. तू आण ना पटकन. पण कधी बोललो? तेच ना. असं काय करताय ओ पॉप्स तुम्ही? नाही का मगाशी बोलत होतात. तुम्हाला ना आठवत नसेल, आता जाऊ दे, आठवत नसेल. अंजली, खरं खरं सांग, तुला कसं कळलं? वंच, तुम्ही काय माझ्या लेकीची उलट तपासणी घेताय का? अगं उलट तपासणी नाही वहिनी, पण आपल्याला खरं काय ते कळायला हवं ना. आजवर अंजलीने सईच्या आयुष्यात खूप ढवळाढवळ केली. आता सईचं लग्न झालंय, सई तिच्या सासरी गेलीये. आता तिच्या आयुष्यात कोणी हस्तक्षेप केलेला मला आवडणार नाही. वंच, माझ्या लेकीला काही गरज नाही आहे तुमच्या लेकीच्या आयुष्यात ढवळाढवळ करायची. आणि एवढाच जर पुळका असेल ना लेकीचा, तर जा तुमच्या लेकीकडे जाऊन राहा. जा. ताई कुठेही जाणार नाही. ठीक आहे, राहू दे राहू दे. तुम्ही, तुमची बहीण, तिची लेकरं राहा इथं सुखानं नांदा. मी आणि माझी लेक तोंड काळं करतो कुठेतरी. इथे माझी लेक भुकेली आहे त्याचं कोणाला काही नाही, आणि तिकडे पंचपक्वान्न खाणाऱ्या सईची पडली आहे सगळ्यांना. आत्या तू ना आणूच नको आता. मला नको. मला ना नकोय मला. अंजली अजिबात थांबवू नको. नकोय मला. आट्यावरून उठू नये. झालं समाधान? ठेवलं ना माझ्या लेकीला उपाशी? अहो तिचं स्वतःचं घर आहे हे, तरी तिच्या मनासारखं वागता येत नाही तिला. तिच्या मनासारखं वागता येत नाही, तिच्या मनासारखं कुठे जाता येत नाही. सतत आपलं असं पाऱ्यात राहिल्यासारखं जगायचं, आणि हे आता असं उपाशी.
अंजली बाळा, अगं काय आणू तुला खायला? ए सोन्या, काय ग बाई माझी लेक ग, उपाशी. अगं काहीतरी खा की अंजली. नाही नाही नको नको मला अजिबात. मॉम तू यार त्या आत्याला सांगून ठेवा, बघितलं ना माझ्याशी कशी बोलली. आज ना मी उपाशीच राहते. ए बाई, भान ठेव ना जरा. तू ओमी एकतर तिकडच्या सगळ्या बातम्या तुला पुरवतोय आणि तू हे असं कुणाही समोर काही पचकतेस. भांड फुटलं असतं ना. ओमी काही बातम्या बितम्या पुरवत नाही मॉम मला. तो एकतर ना तो मला चुकीची इन्फॉर्मेशन देतो. अगं पण तुला हव्यातच कशाला त्याच्याकडनं बातम्या? ते काय तुमचा काय तो शब्द? फोकस. फोकस चुकतोय तुझा. तुला त्याच्याकडून बातम्या कशाला हव्यात? उलट त्याच्याशी लग्न करून तू जहागीरदारांच्या घरात सून म्हणून कशी जाशील याचा विचार कर. बातम्या काय ग, तू एकदा सून म्हणून त्यांच्या घरात गेली की तुला मिळणारच आहेत, हो की नाही? हा, आता तू तो ओमी तुझ्या प्रेमात आकंठ कसा बुडेल याचा विचार कर. नाही नाही मॉम, फक्त ओमी नाही, ओमी बरोबर त्याच्या आजूबाजूची सगळी फॅमिली माझ्या प्रेमात अखंड बुडाली पाहिजे. ए बाई, अखंड नसतं ग, अखंड असतं, कळलं? आत्ताच बोललीस ना फोकस फोकस कर ना. करेक्ट बोललीस तू. पण म्हणजे जर माझं लग्न झालं आणि लग्न होऊन मी त्या घरात गेले तर मला कोणाकडून इन्फॉर्मेशन मागण्याची गरजच नाही. मी स्वतः इन्फॉर्मेशन काढू शकते. आता कसं? हा, जहागीरदारांची सून बनून त्या घरात कसं जाता येईल याचा विचार कर. स्मार्ट. येस. सई जागिरा. हो मीच सर. हा ड्रेस मला सरांनी पार्सल पाठवला होता, पण प्रत्यक्षात येऊन देऊ शकत होते ना. आणि भेटल्यानंतरही त्यांनी मला आणखी एक ड्रेस दिला. मग हा पार्सल का पाठवला असेल? काहीतरी गडबड आहे. हाँ सही. हेलो, बोला. यू ओके? सगळं ठीक आहे ना? हो मी ठीक आहे. तुम्ही ठीक आहात ना? आय एम ओके. मला कळतंय आपल्यासोबत जे काही घडलंय ते आपण सहजासहजी नाही विसरू शकत. ॲक्च्युली मलाही या सगळ्याचा अजूनही खूप त्रास होतोय. सही, आय कॅन अंडरस्टँड. आय कॅन कम्प्लिटली अंडरस्टँड. पण पण प्रयत्न करा या सगळ्या गोष्टींचा जितका कमी विचार करता येईल त्याचा. आणि काय झालं होतं? फोन कसा काय केला होता? हॅलो सई. मी यासाठी फोन केला होता, ते तुम्ही मला एक ड्रेस पार्सल पाठवला होता ना. ते ड्रेस पाठवला नव्हता सई, मी प्रत्यक्षात दिला होता तुम्हाला ड्रेस इव्हिनिंगला. रिमेंबर? नाही नाही, त्या ड्रेसबद्दल नाही. मी ह्या मग कशाबद्दल बोलताय तुम्ही? हॅलो सई, काय झालंय? काय झालंय का? प्लीज सांगा मला. नाही, काही झालं नाहीये. मी नंतर बोलते. बाय. हॅलो. अरे यार, याचा अर्थ हा ड्रेस देवांशने नाही, त्या माणसानेच पाठवला होता. पाणी आता डोक्यावरून जाते. जे घडतंय ते खूप विचित्र आहे. हे कुठेतरी ना थांबायला हवं आता. तर या पेपर्सवर तुमची सही पाहिजे. यावर फक्त माझी सही घेऊन चालणार नाही. भैरव मॅमची पण सही लागेल. त्यांना कॉन्टॅक्ट करा आणि पेपर्स पाठवा त्यांच्याकडे. सर मी त्यांना गेल्या 2-3 दिवसापासून कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करते, पण त्यांचा फोन नॉट रिचेबल येतोय. ओके, मी बघतो काय करायचं ते. ही फाईल ठेवा तुमच्याकडे. ओके सर. मम्मा अजून एक कॉफी देशील प्लीज? अजून? अरे चौथी वेळ आहे तुझी कॉफी मागायची. नक्की प्रोजेक्ट कसलंय? कॉफी संपवायचं? मम्मा प्लीज. काम म्हणे आणते. प्रोजेक्ट करताय. थँक्यू.
मला पण आवडेल हा एक कॉफी जानकी काकू. अंजली अरे सावकाश धडपड हेसती लागलं का रे? तू नाही तू इथे कस काय? ऍक्च्युली मला आत्याने सांगितलं की सई आणि देवांश परत आले म्हणून मी त्यांना भेटायला आले. पण देवांश ऑफिसला गेलाय आणि सई बाहेर गेलीये. ओके ठीक आहे, मग मी नंतर येते. बाय. अंजली तू कुठे निघालीस? मी फक्त तुला सांगितलं की ती दोघं बाहेर गेली आहेत म्हणून. तू बस ना. कॉफी घेणार आहेस ना? बस आणते कॉफी. थँक्यू. ये ना अंजली, बस ना. हो. ये ये बस. तू काय खरंच जाणार होतीस? हो, म्हणजे तू मला भेटायला नाही आलीस तर? तुला भेटायला 2 दिवस तुला आठवण तरी आली आहे का माझी? साधा एक मेसेज तरी टाकलास का तू? सॉरी. हात काढ आता. अंजली हा येतेस का इथे जरा? आले. हा काय काकू? अगं तुला कॉफीत साखर किती लागते ग? मी 1 चमचा. घे तू स्वतःच्या हाताने टाकून घे. मी नाही उगाच कमी जास्त नको व्हायला ना. ओंकार किती घेतो? 1 चमचा. 1 चमचा. मी मेसेज केला नाही तर अंजली घरी आली. ती घरात सगळ्यांशी बॉन्डिंग करायचा प्रयत्न करते. ह्याचा अर्थ मला ज्या फिलिंग्स आहेत तिच्याबद्दल त्या तिला सुद्धा आहेत माझ्याबद्दल. सई मला माहिती आहे तू माझ्या फोनची वाट पाहतेस. माझा आवाज ऐकण्यासाठी तू तडफडतेस. पण ते म्हणतात ना की सब्र का फल मीठा होता है. पण सई मी सहजासहजी तुझ्या हाती लागणार नाही. कारण मला हवंय की तू माझी वाट पाहावीस. माझ्या आवाजासाठी तू तडफडावस. माझाच विचार तू करावास. माझ्या विचारांनी तुझं डोकं झपाटून जावं आणि तुला फक्त आणि फक्त माझेच वास व्हावेत. सई हे सगळं होत असताना मी अशी हिरो सारखी एंट्री घ्यावी. तुझ्या चेहऱ्यावर हे सगळं बघून अशी ब्रॉड स्माइल येईल ना सई. हो ना हो ना. पण हे सगळं होण्यासाठी ना तुला थोडा धीर धरावं लागेल. थोडे पेशन्स ठेवावे लागतील. तेव्हाच होईल हे सगळं. Love you, say. Love you so much.